यहाँ ये फाइनल का मुकाबला, और ये फाइनल के मुकाबले मेरे ख्याल से 4-4 ओवरों के मैच रहेंगे। और पहले ओवर में पहली गेंदबाजी की जिम्मा लिया है निकेश। प्लीज एक एक्स्ट्रा खिलाड़ी चिन्मय टाइटंस। पहली गेंद उसे कट कर दिया है। गली के पास रन लेना चाहते थे, रनआउट का ये मौका हो सकता था, पहली गेंद पे झटका लग सकता था। अच्छी फील्डिंग वहां पॉइंट की तरफ, एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना मात्र पाहायला मिळतोय। काय रोमांचक सामना आणली गेली आहे, काय नक्की महिला वर्गांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। एका बाजूला पाहिलं तर डहाणू, एका बाजूला पाहिलं तर दहेरी, या दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष मिश्रण पाहिला गेला तर जय अंबे वॉरियर्स आणि एका बाजूला चिन्मय टायटन्स। यावेळी उंचारे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, चेंडू कितपर्यंत निघून जाईल, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत हा ना करेपर्यंत यस सर नो करेपर्यंत सुरेख चांगली पद्धतीने आपण नक्की चेंडूला हातामध्ये विसावून घेतला गेला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 धावा। यहाँ पे आज का दिन का बेहतरीन मुकाबला, कड़िया मुकाबला, आज का दिन का आखिरी मुकाबला होते हुए इस दोनों बीचों बीच अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी। यहाँ पे कौन पूछेगा इस सवाल और कौन देगा इसका जवाब, आज का दिन का कौन इस मैच का। यावेळी उंचारे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, इंटू द ग्राउंड मध्ये आपण पाहतोय आणि यावेळी सुरेख तितक्या चांगली फील्ड मिस्टर दीपेश चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि नक्कीच 2 धावा इथे सहज इथे परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या क्षमस्व 1 धावा आणि 1 धावेने संघाची धावसंख्या सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 4 धावा। खूपच रोमांचक सामना मात्र नक्की पाहायला मिळतोय। संपूर्ण फील्ड मात्र सजवला गेले, आपण पाहिला गेलात, नजर टाकली गेलीत तर नक्कीच चिन्मय टायटन्स दहेरीमध्ये चांगला आवाज पाहायला मिळतोय, चांगला कल्लोळ पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर नक्की टाळ्यांचा कळकळ, टाळ्यांचा गजर आणि नक्कीच महिलांमध्ये पाहिलं गेलं तर व्हायलेट कलरचे जर्सी परिधान करून आपण पाहायला संपूर्ण नतमस्तक होऊन संपूर्ण मॅचचा नक्की आनंद लईलूट मात्र चालूच आहे। यावेळी सुरेख आपण पाहिला गेला, टाळ्यांचा आवाज मात्र नक्कीच पर्यंत पोहोचला गेला। आपण पाहतोय संपूर्ण महिला वर्ग, डहाणूकर मंडळी नक्की लावली गेली, जिंकला तरी आपण आणि हरला तरी आपण पाहिलं तर नक्की गेला मॅच सेमीफायनल मध्ये द्वितीय सामना खेळला गेला आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये यावेळी रिव्हर्स आपण पाहायला नक्की मिळेल का, कदाचित पाहिलं गेलं तर व्यवस्थित पद्धतीने चांगलं कॅल्क्युलेशन, चांगलं समीकरण चांगले आपण पाहिलं आहेत तर निश्चितच हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न अवश्य होता, पण तितक्या ताकदीचा एक भेदक मारा प्रत्येक गोलंदाजाने केला गेला। यावेळी फलंदाज मार्क वर्सचा, यावेळी आपण पाहतोय चेंडूला फक्त उडवला गेलाय, चेंडू नक्की झेलली पाहिजे की यावेळी पाहिला गेलं तर सरळ मात्र चेंडू मात्र निघून जातोय वन बाउंडच्या स्वरूपात। हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा। धन्यवाद। काही चौकार लगावला गेलाय, संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड। चला घाई करायचे, जास्त वेळ आपण दडवायचं नाही प्लीज, विनंती असेल दोन्ही संघांना। सामना 4 षटकांचा राहील, आपण नक्कीच बघतोय। खूपच आपण पाहिलं तर अविकेतन फायटर क्षमस्व जय अंबे वॉरियर्स डहाणू संघाने नाणेफेकीचा कवली जिंकलेला आहे आणि जिंकून आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज स्वीकारले गेले आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पाहिलं तर चिन्मय टायटन्स यांना नक्की आपण फलंदाजासाठी आव्हान केलं गेलंय। चलिए दूसरा ओवर लेके हुए थोड़ा स्पीड अप करें, दोनों ही टीमों से गुजारिश है। अपने गेंदबाज चेतन और स्ट्राइक पे है चिराग, जिन्होंने एक अच्छी शुरुआत दी थी, पर यहाँ इस मैच में फाइनल के मुकाबले में तेजस ने एक अच्छी शुरुआत दी है। आखिरी गेंद पे वो चौका आया था, उस चौके के साथ स्कोर बढ़ के हुआ 9 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। पावर प्ले का ओवर समाप्त होता हुआ अब दूसरे ओवर की शुरुआत हो रही है और गेंदबाज है चेतन और अब स्ट्राइक पे है चिराग, और ये राइट हैंड बैट्समैन के लिए एक बेहतरीन एंड कहा जाता है। यहाँ से रन बटोरे जाते हैं और गेंदबाजी का जिम्मा ये मेरे ख्याल से चेतन के हाथ में थमा दिया है। देखना है इस ओवर में कितने रन बनाते हैं चिन्मय टाइटंस, जिन्होंने चला घाई करायचे, जास्त वेळ दडवायचा नाही प्लीज, विनंती असेल। देखिए जितना वक्त आप गलाएंगे आपको ही बल्लेबाजी करनी है, इसके बाद आपको ही रनों का पीछा करना है। फील्ड सजाई जा रही है, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग। यावेळी आपण पाहिला गेला तर गोलंदाज मार्कवर मात्र सजवते, गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट टाकण्याच्या प्रयत्नात येस सुगंधन मात्र नाकाला मात्र देईल का, थोडंसं पाहिला गेलं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती निघून जाते
आपणास पाहिलं गेलं तर सामना जिंकायचा असेल तर आपणास तंत्रशुद्ध अग्रगण्य अशी नक्कीच फलंदाजी आपणास करावी लागेल तर सामना आपण सहजरित्या आपण जिंकू शकाल. यावेळी आपण पाहिलं गेलं थोडंसं स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल आपण पाहिला तर चेंडू मात्र गल्लीच्या विजरमध्ये चेंडूला पाठवण्याचा थोडंसं नक्कीच हुलकावणी मात्र दिली जाते आणि एकंदरीत एकच धावेवर समाधान आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 1 म्हणजे 11 धावा 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 रन बोर्ड पे लग चुके हैं. वेरिएशन है चेतन के पास, इसलिए वो डेंजर एंड से गेंदबाजी कर रहे हैं और वो जानते हैं रिवर्स हिट खेलना चाहते थे. यहाँ तेजस रन लेने की कोशिश, चिराग को आखिरी मोमेंट पे मना किया. थोड़ा सा गलत थ्रो आया, उसे अच्छा बैकअप करते हुए गेंदबाज ने उसे टैकल किया और इस गेंद को डॉट के रूप में जाते हुए अभी भी स्कोर ये 11 रन पे रुका हुआ है. बड़े स्ट्रोक्स आ रहे नहीं है, हर ओवर में बड़े स्ट्रोक्स खेलना है और ये एंड मेरे ख्याल से राइट हैंड बैट्समैन के लिए बहुत अच्छा है. थोड़ी सी पटकी हुई गेंद, ये ऑफ स्टंप के काफी बाहर, एम्पायर का इशारा वाइड के रूप में आते हुए एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन. 12 रन्स आपण पाहिला गेला तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द रूल नंबर 25 विल यूज दिस इज अ वाईड. यावेळी पंच नक्कीच आपण स्वैरी चेंडूची सांगता पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा शॉर्ट लाईनचा चेंडू, थोडंसं लय बदलली गेली आहे, थोडंसं पुन्हा एकदा स्वैरी चेंडू आपण पाहिला गेला. थोडंसं भीती, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर, थोडंसं बर्डन मात्र दिलं गेलंय. संघ मालकांचं एक प्रेशर नक्की असेल तर नक्कीच एका फलंदाजाकडे नव्हे तर गोलंदाजाकडे, कारण ही जिम्मेदारी दिली गेली आहे. एका संघा बाजूला पाहतोय तर नक्कीच डहाणू आणि एका बाजूला पाहायला मिळतोय तर देहरी. या दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्षमय वातावरणात हा रणसंग्राम. यावेळी उंचावर मारण्याचा फटका पाहायला मिळतोय. आपण का फटका 440 का झटका, हाय जोर असेल लगा, सुपर मॅग्निफिशंट 6 6 धावा. धन्यवाद. सुपर पण पाहिला गेला, फक्त चेंडूला पाहिला गेला, फक्त फेकून दिला गेला. सरळ आपण चेंडूला आपण म्हणतात ना की जैसी गेंद वैसी नसीहत, अच्छो गेंदों का सन्मान और बुरो गेंदों का अपमान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 19 धावा. सुपर बॅटिंग. पुण्याच्या मारण्याचा प्रयत्न आपण पाहते, बॅटची कडा मात्र घेतली जाते, हे जीवदान मात्र घेतलं जाईल का यावी अंडरफेकी करेपर्यंत आपण पाहतोय आणि सरळ तिथपर्यंत 2 धावेचा मनसुबा हाना करेपर्यंत थोडंसं स्ट्रॅटेजी मात्र बदलली गेली. ज्याप्रमाणे आपण आबादुमीचा गेम खेळतो, ज्यावेळी लगोरी खेळत असतो, ज्यावेळी आपला बॉल हातातून निसटतो, तशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मात्र मिळाला आणि 2 धावा परिपूर्ण. बिल्कुल कैच छूटा था और कैच छूटने के बाद वो डायरेक्ट हिट हुआ था, वहाँ अपील की जा रही थी और गेंद गई थी मिड विकेट के पास, कोई बैकअप मौजूद नहीं था. उस 1 रन को 2 रन में कन्वर्ट करते हुए ये 1-1 रन बहुत इंपॉर्टेंट है और फाइनल के मैच में 1-1 रन मतलब समंदर में आग लगाने जैसा है. देखना है फिर एक बार. चेतन बल्लेबाज है तेजस, जिन्होंने अभी अभी एक लंबा चौड़ा छक्का लगाया था ऑफ स्टंप के काफी बाहर. थोड़ा प्रेशर काफी लिया है ये मेरे ख्याल से इस ओवर में चेतन ने, और दिशाहीन गेंदबाजी लगातार हो रही है. जब अच्छी गेंद गिरती है उसका अच्छा समाचार लेते हैं तेजस, और अब गेंदबाजी ऑफ स्टंप के काफी बाहर. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. 22 धावा. यावेळी हलक्याशा हाताने खेळून करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील जरूर मात्र केली जाते. आपण पाहिला गेलं तर नक्कीच चेंडू मात्र फाईनलच्या विजरमध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं होतं, परंतु 2 धावा एक सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 24 धावा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळली गेली, न्याहाळली गेली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपण पाहते गोलंदाज मार्कवरती मिस्टर चेतन. खूपच देखील अशी गोलंदाजी, ताकदीची फलंदाजी. यावेळी आपण पाहतोय फुल्ली स्लोवर चेंडू आता पाहायला मिळतोय. एक चेंडू कितपर्यंत निघून जाईल, एका हाताने पाहिला गेला चेंडूला अटकवण्यामध्ये यश संपादन करतोय आणि एकच धावेवर मात्र हाक दिली जाते आणि एका धावेने जे षटक संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ऐकूया डीजेला. धन्यवाद. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती संपूर्ण आपण जल्लोष करताना पाहायला मिळतोय. संपूर्ण आपण पाहिले तर त्यांचं निकटवर्ती आवर्जून वाट पाहतायत, कोण जिंकेल कोण हरेल याच्यासाठी नक्की चर्चा असेल, कारण मॅचेस असतात, आपण खेळत असतात. जो 2 दिवस आपण नक्की वेळ मात्र दिला या स्पर्धेला,
खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग म्हणजे सर्व गावाचे संघ, सर्व समाजाचे संघ आणि सर्व समाजाचे मुलं हे एकत्र खेळण्यासाठी प्रीमियर लीगचं आपण आयोजन करत असतो आणि त्यामुळे नक्कीच क्रिकेट म्हणजे काय की अनोळख्या व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळच म्हणजे क्रिकेट ही क्रिकेटची खरी व्याख्या आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेट हा फक्त नक्की जिंकण्यासाठी खेळू नका, क्रिकेट हा आपण नक्की समाज जपण्यासाठी करा, एक समाजामध्ये प्रगती निर्माण करण्यासाठी करा आणि समाजामध्ये एक वेगळं एक अलौकिक चित्र कसं निर्माण होईल याच्यासाठी क्रिकेटचा दृष्टिकोन असणे फार अत्यंत गरजेचं आहे. कारण क्रिकेट आपण जीवन म्हणून खेळलात तर नक्कीच थोडंसं एक वेगळ्या दिशेला भरकडेल. म्हणून सांगेन का कुठलेही आपण व्यवस्थित पद्धतीचा आपला माइंडसेट, आपला जो बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असणे फार अत्यंत गरजेचं आहे. बिल्कुल तीसरा ओवर लेके भूपेंद्र एक ऐसे गेंदबाज जिन्होंने विकेट हैट्रिक ली थी, रिवर्स हिट खेलने की कोशिश अपील की जा रही है, उसे नकारा और गेंद गई पॉइंट की तरफ. यहाँ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 26 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. लगातार बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे. अब ये स्लॉग ओवर शुरू हो चुके हैं और स्लॉग ओवर की सिर्फ 11 गेंदें बची है. जितना टारगेट आप देंगे उतना ही टारगेट आपके गेंदबाजों के लिए एक अच्छा रहेगा. फाइटिंग टोटल मैं कहूँगा अगर वहाँ 40-45 के पास पहुँच जाए टीम तो एक फाइटिंग टोटल दिख सकता है. खरोखर आपण पाहिला गेलात तर खूपच चांगली गोलंदाजी. यावेळी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला, डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. स्क्वेअर मिडच्या रिझर्व मध्ये फेकी मात्र करेपर्यंत पाहतोय, थोडंसं चुकी करेल आणि मिस्टर भूपेंद्र. आणि यावेळी पाहिला गेला तर 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल 28 धावा. खूपच सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये. कालचा दिवस मात्र संपला गेला, आजचा दिवस उगवला गेला. ज्याप्रमाणे सूर्य उगवला त्याप्रमाणे सूर्यास्ताला चालला गेला. पण म्हणतात ना की आयुष्यामध्ये कधी कधी यश येतं, त्यामुळे कधी दुःख येतं, सुख येतं तर कधी दुःख येतं, तर कधी गरीब येतं तर कधी श्रीमंती ही वाटेमध्ये येत असते. म्हणून कधीच हताश होऊ नका, निराश होऊ नका, हतबल होऊ नका, निरुत्साह होऊ नका. फक्त बघणं आपण नक्कीच पॉझिटिव्ह असणे फार काळाची गरज आहे. सुरेख मात्र मारला गेला, सरळ मात्र चेंडू कितपर्यंत निघून जाईल. या पे पंख का उड़ाया उड़ाया आसमान की तरफ, गगनचुंबी षटकार 6 धावा. धन्यवाद. खूपच देखणं प्रहार पाहायला मिळाला. 5:50 हा षटकार ठोठवण्याचा विक्रम मात्र केला गेला तो मिस्टर चिराग, ज्याच्याकडे जिम्मेदारी दिली गेली. आपण पाहिलं गेलं जिम्मेदारी मात्र स्वीकारतो. आपल्या स्वसंघाचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेले. फळी आणि चेंडू यांचं द्वंद्वचं युद्ध. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, थोडंसं एका पॉईंट गल्लीच्या विझरमध्ये मारण्याचा प्रयत्न अवश्य होता. तितक्या ताकदवार चेंडू मात्र टाकला गेला, हाताळला गेला, न्याहाळला गेला. तितक्या ताकदीने पडताळून सुद्धा पाहिलं गेलं तर मिस्टर चिराग या फलंदाजाने सुपर्ब. बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक था. वो पटकी हुई गेंद थी और उसे बिल्कुल हवा के अपोजिट खेल दिया था. यहाँ स्कूप करना चाहते थे. 34 रन बोर्ड पे लग चुके हैं और बिना कोई विकेट के नुकसान पे अभी भी क्रीज पे मौजूद है. हल्की गेंद थी, उसे खेल दिया और इस तरह से पहला झटका लगते हुए चिराग अपने पिविलियन के रास्ते लौटते हुए. हॅलो हॅलो, संत रोहिदास क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सर्वांनी कृपया मंचावर उपस्थित व्हायचंय. पुढील जो आपला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा सुरू आहे. संत रोहिदास क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य कृपया मंचावर उपस्थित व्हायचं आहे. जे पदाधिकारी या सामन्यात खेळत नसतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. चला, थँक्यू सो मच. चला प्लीज टीम मीटिंग जास्त करायची नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवणे नक्कीच बंधनकारक असेल. आपण पाहिलंच आजच्या दिवसातील शेवटचा सामना मात्र पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील पहिली इनिंग पाहायला मिळते ते नक्कीच चिन्मय टायटन्स वर्सेस जय अंबे वॉरियर्स डहाणू. या दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्षमय वातावरण आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 34 धावा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. तेजस जाधव वैयक्तिक 10 चेंडू आणि 18 धावा संपन्न केल्या गेल्या. एका बाजूला पाहिलं तर भूपेंद्रने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर आशिष गोडकर, ज्याने गेल्या मॅच मध्ये फक्त षटकारांचा वर्षाव केला आणि आपल्या स्वसंघाला जिंकवण्याचा विक्रम खऱ्या अर्थाने केला गेला. तो नक्की आशिष गोडकर नावाचा एक वादळ घुंगावला आणि जिंकण्याचा खऱ्या अर्थाने विक्रम इथे मोडला गेला. कारण म्हणतात ना की इतिहास वाचणारे शाणे असतात, पण इतिहास घडवण्यासाठी मात्र वेड व्हावं लागतं. ही खऱ्या अर्थाने इतिहासाची परिभाषा आहे. म्हणून म्हणतात की
कधीच आयुष्यामध्ये कमी कोणाला समजू नका. माणूस कधी छोटाही नसतो आणि माणूस कधी मोठाही नसतो, कारण समुद्र एका तेलाच्या थेंबाला सुद्धा बुडू शकत नाही. ही ताकद आहे त्या तेलाच्या थेंबाची. बिल्कुल. और अब चौथा ओवर लेके नए गेंदबाज हर्ष और बल्लेबाजी में जो बैटिंग एंड पे है तेजस, और नए बल्लेबाज अभी अभी पवेलियन के रास्ते लौटे चिराग, आशीष. अब नए बल्लेबाज आशीष आ चुके हैं, जिन्होंने मैन ऑफ द मैच का अवार्ड सेमीफाइनल के मैच में जीता था. और यहाँ आखिर की 6 गेंदें बची है. देखना है हर्ष तेजस को, थोड़ी सी पटकी हुई गेंद डीप स्क्वायर लेग के पास खेल दिया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं. इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 1 विकेट के नुकसान पे. धन्यवाद. खूपच सुवर्ण संगीत मात्र मंत्रमुग्ध केलं गेलंय. सगळ्यांना वेळ लावणारं सॉन्ग आपण पाहिलं गेलं तर खूपच सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, सुंदर असं प्रायोजन पाहायला मिळेल. नक्कीच रोहिदास प्रीमियर लीग 2025 एका क्रिकेटचा रोमहर्षक सामना नक्कीच पाहायला मिळाला. चला घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाही, कारण वेळ ही आलेली असते, वेळ ही निर्माण करता येते. आलेल्या वेळेमध्ये सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. या वेळी आपण पाहतोय फायनलच्या विजर मध्ये नो लुक शॉट, सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल आर पार, सीमा पार. हा येतोय शानदार, दमदार, खासदार, आमदार चौकार. पहली 2 गेंदों पे 2 चौके आए हैं और तेजस ने अपने इरादे स्पष्ट कर दिए. और जो इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन. थोड़े से अंडर प्रेशर में नजर आ रहे हैं हर्ष. इन 2 चौकों से रनों की गति काफी बढ़ते हुए 42 रन बोर्ड पे लग चुके हैं. क्या ये तीसरा चौका देखने मिल सकता है तेजस के बल्ले से? थोड़ी सी पटकी हुई गेंद, ये ऑफ स्टंप के काफी बाहर, एम्पायर का इशारा वाइड के रूप में आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 1 विकेट के नुकसान पे. ट्रॅक बदलला गेला, थोडंसं लयबद्ध मात्र बदलली गेली, कारण ज्यावेळी शेवटचं षटक, ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हटलं जातं, आणि खऱ्या अर्थाने तो प्रेशर मात्र म्हणतात ना की डोक्यावर बर्फाचे गोळे आणि जिभेवरती साखरेचं कण घेऊन चाललेली ही खऱ्या अर्थाने धडपड आहे. आणि ती धडपड मात्र पाहायला मिळते. यावेळी बॅटची कडा घेतली जाते, इनसाइड एज पाहायला मात्र मिळाली, पण खऱ्या अर्थाने तितकाच ताकदीने एक यष्टीरक्षक मात्र तैनात होता आणि त्या नक्कीच आपण पाहिलं तर रोखण्यामध्ये यशस्वी ठरला गेला. आणि संघाची धावसंख्या तिथे तटस्थ एक स्थगित आणि विस्कळीत करून ठेवण्याची निर्णायक खेळी त्या यष्टीरक्षकाने घेतली गेली. मिस्टर तेजस जाधव आपण पाहिला, नावामध्ये तेज आहे, खेळण्यामध्ये सुद्धा तेज आहे, आणि ती तेज, ती जलद, ती गती खूपच चांगली पाहायला मिळते. याला म्हणतात नावासारखं नाम से बडा और काम से भी बडा होना चाहिए. आणि यावेळी पाहिलं गेलं नक्कीच पंचाकडे अपील केली जाते, पण याला म्हणतात खऱ्या अर्थाने उत्कृष्ट नेतृत्व. तेजस पंचांचा हात उंच करेपर्यंत एक खेळपट्टी सोडणे, याला म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आदर, क्रिकेटचा एक सन्मान करणे. आणि खऱ्या अर्थाने ही आहे खेळवृत्ती, याला म्हणतात आपण इंग्लिशमध्ये स्पोर्ट्समॅनशिप. सुपर मॅग्निफिशंट. धन्यवाद. देखिए अब जो नए बल्लेबाज आ रहे हैं प्रणय, जिन्होंने 14 गेंदों में 50 रन की पारी, हैट्रिक, 3 छक्कों की हैट्रिक लगाने वाले पहले बल्लेबाज थे. उसके बाद अब वही क्रीज पे मौजूद है और अब आखिर की 2 गेंदें बची है. देखना ये 2 गेंदों में बड़ा हिट आता है क्या नहीं. फिर एक बार हर्ष प्रणय के लिए फुल टॉस गेंद कर दी है, इसे खेल दिया है डीप मिड विकेट के पास. थोड़ा अनइवन बाउंस आता हुआ, अच्छा टैकल करता हुआ वहां दोनों खिलाड़ियों के बीच 2 रन कंप्लीट किए. देखना है ये तीसरा रन भी कंप्लीट कर लिया है. दोनों ही बल्लेबाजों ने रनिंग बिटवीन बहुत अच्छी रही, 3 रन कंप्लीट किए. इस 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 2 विकेट के नुकसान पे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूपच सुंदर आपल्याला पाहायला मात्र मिळाला. अगदी पाहिलं तर वन बंचच्या स्वरूपात चौकार आला असता, परंतु नक्कीच 1 धाव इथे वाचवली गेली. 3 धावा नक्की पाहिलं गेलं तर धावले गेलेत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 46.
शेवटचा चेंडू काय मिळेल, एकेरी दुहेरी चौकार षटकार बॅक टू द डकआउट. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का? वन पंचच्या स्वरूपात चेंडू मात्र हातामध्ये विसावून घेतोय. फेकी मात्र केली जाईल आणि यावेळी अंडर फेकी करेपर्यंत 2 धावा 2+1 मात्र पाहायला मात्र मिळेल का? येस, इझिली कम्प्लीट पाहायला मिळते का? इट्स नॉट आउट पाहायला मिळेल आणि 3 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 49 धावा बॅट ॲट बॅटच्या साह्याने आणि 50 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. 50 रन्स टू विन. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा हा क्रिकेटचा रोमहर्षक क्रिकेटचा रणसंग्राम. तत्पूर्वी जाऊ नका, ऐकूया तत्पूर्वी आमच्या डिस्की जॉकीला. जय अम्बे वॉरियर्स अपने सलामी बल्लेबाज भेज दीजिए क्योंकि वक्त बहुत कम है और वक्त जैसे जैसे जाएगा आपको ही बल्लेबाजी करनी है. सूरज की किरणें धीरे धीरे अब समंदर में समाते हुए 4 ओवर में 50 रन बनाने हैं. लगभग 12.5 के रन रेट से एवरेज से खेलना है और जल्दी वो दीपेश की वो पारी याद करनी होगी जिन्होंने 27 रन की वो पारी खेली थी. उसी तरह से ये पारी इसे यहाँ शुरुआत करनी होगी. एक ताबड़तोड़ पारी खेल के एक अच्छा स्टार्ट देना होगा. कम से कम पहले पावर प्ले में 15-16 रन बनाने होंगे कि आने वाले बल्लेबाजों के ऊपर कुछ ये जो प्रेशर ना आए. पर ये रन 4 ओवर में 50 रन, ये पहाड़ जैसे रन दिख रहे हैं. शाम के वक्त मेरे ख्याल से बॉल इतना ट्रैवल नहीं कर रही है, पर कहा नहीं जा सकता क्रिकेट में जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती. ये क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. फील्ड को सजाया जाए चिन्मय टाइटंस, आप वक्त को ज़ाया कर रहे हैं. वहीं जय अम्बे वॉरियर्स के सलामी बल्लेबाज प्लीज़ जल्द से जल्द क्रीज पे मौजूद हो जाए. हमारे अंपायर्स वहाँ मौजूद है. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहिला गेलं आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू आणि 50 धावांच्या आवश्यकता पाहायला मिळते. जय अम्बे वॉरियर्स डहाणू नीड्स 50 रन्स इन ओव्हर्स पाहायला मिळेल. चिन्मय टायटन्स डेहरी आणि नक्कीच 49 धावा या फलकावरती लगावल्या गेल्यात आणि 50 धावांचं आव्हान आपण पाहतात ऑन स्क्रीनवरती. संपूर्ण आमचा महिला वर्ग, संपूर्ण चिमुकला वर्ग पाहायला मिळतोय. एक थेट लाईव्ह टेलिकास्ट आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून. एक पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर आपण पाहिले तर नितेश पाटील, एक चांगला व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वास्तंग म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये नामवंत आणि नक्कीच कित्येक वेळा आपल्या स्वतःचं एक नेटवर्क कित्येकाला पसंत करणारं आणि नक्कीच क्लीन अँड क्लिअर अशी एक चांगली अशी गुड क्वालिटी देण्यामध्ये नक्कीच माहीर असतात असे आमचे आदरणीय नितेश पाटील, एक पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर म्हणजे ज्यांची ओळख मात्र आपण पाहत आहेत. कारण म्हणतात ना कॅमेरामॅनचं काम एक वर्क खूप हार्ड असतं. कारण अगदी चेंडू जिथे जातो त्या चेंडूचं पूर्ण बंदिस्त करून ते टिपणं हे मात्र अवघड काम असतं. ते अवघड करण्याची भूमिका मात्र नक्कीच आमचे कॅमेरामॅन सातत्याने करतात आणि तेवढं गुड जॉब गुड वर्क. एवढ्या काठिण्य परिस्थितीतून एक पाटील नेटवर्कने चांगलं एक चॅलेंजिंगसाठी आव्हानात्मक स्वीकारलं गेलं आणि ते चॅलेंज सुद्धा जिंकले गेलेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावतो वर्णन तर धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये जातोय. आपण पाहिले गेलेत येणारे 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष मात्र दिले गेले. रोहिदास प्रीमियर लीग 2025 मात्र पाहायला मिळते. सुंदर असं नियोजन आज कालपासून ते आजपर्यंत कुठल्याही या स्पर्धेला गालबोट न लागता शांततापूर्ण वातावरण, अगदी पीसफुल वातावरणात हा क्रिकेटचा रणसंग्राम मात्र झाला गेला. अगदी समुद्र लगत असलेलं मैदान आणि समुद्राच्या वाऱ्यावरती गेलेले हे षटकार पाहायला मिळतात. म्हणून सांगतात की यावेळी दोन्ही पिच आपण खेळत असतो, कधी राईट साईडून कधी लेफ्ट साईडून, त्यामुळे दोन्ही संघाला फायदा होईल ही नक्की त्यांनी एक वेगळी रणनीती आखली गेली. तर कदाचित एका बाजूने जर खेळले असते तर चांगला गोलंदाज सुद्धा त्याला चांगले फटके सोसावे लागले असते. दीपेश और नितिन
ये दोनों सलामी बल्लेबाज अब क्रीज पे मौजूद हो चुके हैं। बिल्कुल सही कहा सर आपने, बहुत नसीब वाले हैं ये जो चिखले ग्राउंड, ये समंदर के पास ही है। मैं भी जब आया मैंने देखा, मैं जब मुझे मैप्स भेजा गया था तो मैं भी सोचा था कि नसीब वाले ये ग्राउंड्स मिला है चिखले जो। फिर एक बार यहाँ शुरुआत हो गई है। पहली गेंद उसे डीप मिड विकेट के पास खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं, कारपेट डाउन द ग्राउंड गई है, गेंद स्क्वायर लेग के पास, एक रन से अपना खाता खोला और स्ट्राइक पे आ चुके हैं एक धाकड़ बल्लेबाज जिनकी उनकी शरीर यष्टि आप देखेंगे ना तो एक बिल्कुल एक बॉडीगार्ड के हिसाब से दीपेश नजर आ रहे हैं और वही बल्लेबाजी उनको करनी होगी जिस तरह से सेमीफाइनल के मैच में बिल्कुल उनकी शरीर यष्टि आप देखेंगे तो आंद्रे रसल की जैसी दिखती है। और यहाँ एक आतिशी पारी खेलनी होगी और स्ट्राइक पे है दीपेश और गेंदबाज है केवल सुर्वे, एक आइकॉन खिलाड़ी, ऑफ स्टंप के काफी बाहर। यह वाइड का इशारा आते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। पहला ही मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। यहाँ दीपेश को एक बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे क्योंकि यहाँ राइट हैंड बैट्समैन के लिए काफी एडवांटेज है और दीपेश ने उस गेंद को उठा दिया है। खिलाड़ी रखा था लॉन्ग ऑन पे और की गेंद गई है डीप मिड विकेट के पास, गेंद दनदनाता बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। धन्यवाद। खूपच चांगला आपण पाहिला गेला तर दीपेश यांनी चांगला एक पाहिला तर व्यवस्थित शरीर रचना पाहिली गेली तर नक्कीच ताकदीचा वापर केला गेला। चेंडूला टायमिंगच्या माध्यमातून चांगलं टेम्परामेंट चांगलं बनवलं गेलं आणि त्या रूप बनवून आपण नक्की चेंडूला पाठवण्याचं काम मात्र करतोय तो मिस्टर दीपेश। यावेळी पुढे चेंडू आपण पाहिलाय नक्कीच सरसावला जातोय, चेंडू मात्र निघून जाईल कार्पेटला रोल करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हाय ते खणखणीत आणि दणदणीत चौकार 4 धावा। संपूर्ण फील्डला आपण पाहताय, संपूर्ण प्रेक्षक राजांची मात्र गर्दी झाली आमच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व आपण पाहतायत माझ्या माता भगिनी, संपूर्ण मान्यवर, संपूर्ण चिमुकला वर्ग, संपूर्ण खेळाडू आणि आमच्याशी लाईव्ह जोडले गेलेले संपूर्ण आमचे श्रोते असतील, या सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम। चला घाई करायची, जास्त वेळ लावायचा नाही, आपणास विनंती असेल मिस्टर सचिन आपण दक्षता घ्यायची कारण प्रतिस्पर्धी संघ पण आहे, कारण बराच उशीर होईल, बरेच सामने खेळवायचे, जर इंजुरी असेल तर प्लीज आपण काळजी घ्यायची आहे, प्लीज टाइम आउट स्ट्रॅटेजी। जर काही इंजुरी होत असेल तर प्लीज थोडंसं पायाला इंजुरी असल्या कारणे थोडंसं नक्कीच ग्राउंडचा ताबा सोडावा लागेल। आम्ही नक्कीच या क्रिकेट बांधवांना सांगत असतो, सुचवत असतो की बरेच अशा घटना मात्र घडत असतात, अनेक वेळा क्रॅम्प्स येत असतात, त्यामुळे आपण थोडंसं फिजिकली फिट असणं सुद्धा गरजेचं असतं आणि तदनंतर विचार केला तर नक्कीच आपलं क्रिकेटवर एवढं प्रेम असतं की आपण जीवाची आकांक्षा करत असतो आणि अशा कित्येक मॅचमध्ये अगदी डोकं दुखत असेल किंवा काही होत असेल, थोडंसं अस्वस्थ वाटत असेल तर आपण लगेचच ग्राउंडचा ताबा सोडा, कारण क्रिकेट हे आपलं नक्कीच जीवन नाहीये। क्रिकेट फक्त प्लेजर आहे, क्रिकेट फक्त आनंद आहे, क्रिकेट फक्त एक फिजिकल फिटसाठी असतं,
कारण असं अनेक कित्येक वेळ असे प्रकरण कोल्हापूरमध्ये वरोरमध्ये सुद्धा घडलं गेलं आपल्या भागामध्ये. अशीच इंजुरी मात्र झाली होती आणि हार्ट अटॅकचा तीव्र झटका त्याला आला, जागच्या जागीच नक्कीच दगावला गेला. असे बरेच घटना घडत असतात, म्हणून थोडंसं तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर त्वरित मैदानाचा ताबा सोडत जा. केवल अगली गेंद लेके थोड़ी सी पटकी हुई गेंद इस वक्त खेल दिया है गेंद को डीप मिड विकेट के पास, खिलाड़ी वहां मौजूद है और सिर्फ एक रन से संतुष्ट होना पड़ेगा. इससे एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. पहली गेंद जो डीप मिड विकेट की तरफ एक बाउंड्री आई थी, उसके बाद चहलकदमी करके सीधा सटीक वो गेंद वी शेप में खेल के वो 4 रन आए थे. और जो शुरुआत चाहिए वो शुरुआत दीपेश ने दे दी है. फिर भी अभी देखना है, एक तरफ से रन आना नहीं है, दोनों तरफ से रन आना बाकी है. नितिन बढ़िया स्ट्रोक, बैठक स्ट्रोक खेला है, खिलाड़ी वहां मौजूद है. देखना है, एक रन कंप्लीट किया और जब तक थ्रो आता आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे. इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. अभी भी इस ओवर की आखिरी गेंद बची है. केवल सूर्वे एक आइकॉन खिलाड़ी और स्ट्राइक पे है नितिन. आखिरी गेंद पहले ओवर की इस वक्त खेल दिया है. बैठक स्ट्रोक्स, खिलाड़ी वहां मौजूद नहीं है और लगभग इस तरह से नितिन ये अपना विकेट गंवाते हुए जय अंबे वॉरियर्स को पहला झटका लगते हुए. चला घाई करायची, जास्त वेळा दडवायचं नाही. पण पाहिला गेला तर मोठा झटका दिला गेला, तंबूच्या असाला पाठवला गेला. नक्कीच फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. मिस्टर चेतन आणि दीपेश वनमाळी याची दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय. तर मिस्टर केवल सुर्वे गोलंदाज मार्कवर मात्र सज्जवतोय. आपण पाहिला गेला तर नक्कीच खूपच चांगला समुद्र लाभला गेला. आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा पण नकाशा पाहिला गेला तर 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र लाभला गेलाय. ही संपूर्ण समुद्रपट्टा, संपूर्ण किनारपट्टा आपण पाहतोय. खूपच देखणं असं व्ह्यू, जर आपण व्ह्यू पाहिलं तर संपूर्ण हे झाडं संपूर्ण आपण पाहिलं गेलं तरी एक वेगळं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण मात्र पाहत आहोत. चला काही करायचे. मिस्टर योगेश भोईर, द ब्रँड ऑफ विरार, एक विरारचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपल्याकडे पाहिले अनेक डावपेच, अनेक खाणाखोणा ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत, तो पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर जयेश भोईर यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न, खूपच चांगली गोलंदाजी यावेळी बॅटर घेण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय ते मिड विकेटच्या विजन मध्ये. 30च्या स्तरावर चेंडूला फक्त पाठवण्याचं काम मात्र केलं गेलं. एकच धावेवर समाधान, एका धावेने संघाचे धावसंख्या 2 पोहोचले. तब्बल 14 धावा, येणारे 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. देखिए पहले ओवर में 13 रन तो आ गए थे, पर इस ओवर की बात है वो पावर प्ले चल रहा था और 2 बाउंड्री आई थी, पर बड़े स्ट्रोक्स जो छक्के की जरूरत है वो नहीं आया था. और उसी के प्रयास में नितिन ने अपना विकेट गंवाया था. जयेश अपनी अगली गेंद लेके चेतन के लिए इस वक्त खेल दिया है. उसे ऑन साइड पे गेंद जा रही है डीप मिड विकेट के पास. एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन, 1 विकेट के नुकसान पे. दूसरे ओवर की 2 गेंदें हो चुकी है, अब बड़े स्ट्रोक्स खेलने हो गए और सारी जिम्मेदारी ये दीपेश के ऊपर है. दीपेश के बल्ले से अगर रन नहीं आए तो समझो दुविधा में टीम पड़ सकती है जय अंबे वॉरियर्स. यावेळी आपण पाहिला गेल्यात उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल. चेंडू मात्र निघून जातोय. सुपर, मॅग्निफिशियंट, आउटस्टँडिंग. काय नक्की 6 धावा होत्या पण तो रोखण्यामध्ये यशस्वी ठरला गेला. काय नक्की आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक उत्कृष्ट. अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती जंप दिला गेला, ज्याप्रमाणे आपण व्हॉलीबॉल मध्ये स्मॅश मारतो त्याप्रमाणे फक्त त्यांनी चेंडूला फक्त हलक्याशा हाताने फ्रीजच्या साह्याने फक्त दाबला गेला. आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा षटकार पाहायला मिळत नाही. आम्ही ऑन स्क्रीनवर पाहत आहोत. खूपच देखणं, काय फटकेबाजी पाहायला मात्र मोठा प्रहार मात्र जरूर होता. 6 धावेच्या जागी फक्त
एकच धावा दिली गेली, 5 धावा रोखून ठेवल्या गेल्यात. याला म्हणतात क्षेत्ररक्षक, याला म्हणतात फिल्डिंग. यावेळी पुनश्चा सेफ झोन मध्ये आपण पाहतोय पुनश्चा तोच फिल्डर. येस इट इज अ गॉन. तंबूच्या आसाला परतावा लागेल आणि यावेळी पाहिलं गेलं मोठा झटका बसेल. खूपच चांगली अशी गोलंदाजी पॅक्ट जोडे ऐकूया गेला. हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला. हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला. धन्यवाद. मिस्टर केवल सुर्वे त्या मॅचचा आयकॉन होता. आपण पाहिला गेलात आयकॉन सारखी नक्कीच क्षेत्ररक्षक केलं गेलाय म्हणून तर निवड केली जाते, तुमची वर्णी लागली जाते आयकॉन साडी. आपण पाहिलं असेल तर नक्कीच चेन्नई टायटन्स मध्ये संपूर्ण पॅक टीम मात्र पाहायला मिळते. मिस्टर केवल खूपच सुंदर सुरेख अप्रतिम. पुनश्चा मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला. आपण जरूर पाहिला गेलं स्क्वेअरच्या विजर मध्ये यावेळी चेंडूला नक्कीच किती धावा मात्र घेतल्या जातील. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या दोन पोहोचते ती 17 धावा. आणि आपण पाहिलं गेलं तर नक्कीच जिंकण्यासाठी अजून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 15.23चा एक रन रेट असेल आणि 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळी आपण पाहतोय चेंडूला फक्त क्लिक केले गेलंय. नक्की झेल मात्र टिपता आली का. येस इट इज अ गॉन. दीपेश मात्र चुकी करतोय. थोडस ताकद वापरली असती, टायमिंग वापरलं असतं तर कदाचित चेंडू मात्र सीमा पार गेला असता. थोडस दुर्दैव, हताश आणि बॅक टू दी डकआउट. राहुल नाईकचं सुंदर गाणं मात्र नक्कीच सादर केलं गेलंय. आपण पाहिलं गेलं तर शेतीसाठी संपूर्ण गाणं आपण पाहिलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर यश क्षमस्व. मिस्टर हर्ष मात्र येतोय आणि नवीन गोलंदाज पाहिलं गेलं तर मिस्टर यश वनमाळी. चला घाई करायचे, जास्त वेळ टळवायचा नाही प्लीज. आपणास विनंती असेल कर्णधार आपण सांगायचं आहे, कारण आपण पाहिलं गेलं आपण सातत्याने सांगत असतो की वेळ ही कोणासाठी नसते. वेळ ही वेळेवर आलेली असते. वेळ ही निर्माण पुन्हा करता येत नाही. कारण म्हणतात नाही की ज्याप्रमाणे दिवस झाला त्याप्रमाणे रात्र येणं हे अपेक्षितच आहे. त्याचप्रमाणे वेळ आलेली आहे, पण वेळेमध्ये सुवर्ण संधीचं रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. चला घाई करायचे आहेत. नक्कीच गोलंदाज आपणास निवेदन असेल, जास्त आपण वेळ टळवतायत. मिस्टर यश आपणास विनंती असेल. यश ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। पिछले 2 मैच उनके देखे थे, बिल्कुल ब्लॉक हॉल में गेंदें करते थे। वैसी ही गेंद इस वक्त मेरे ख्याल से सीधा विकेटकीपर के हाथों में, गेंद डॉट के रूप में जाते हुए प्रेशर बढ़ता हुआ, बड़े स्ट्रोक्स आए नहीं, कहीं ना कहीं वो एक ब्रेक ने यहाँ ये जय अंबे वॉरियर्स के जो रनों की गति है उसे काफी अंकुश लगाया है। सुपर चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मात्र मिळाली. चेंडू मात्र नक्कीच एक नाकाला सुगंध देत एक दस्तकाला मस्तकाला दस्तकून चंद्रमध्ये टाटा बायबॅक करत मात्र निघून गेला. तो यशची रक्षकाच्या आता कुठलीच चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला जातोय. तर गोलंदाज मार्फत मिस्टर यश. फिर एक बार यश निकेश के लिए इस वक्त खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं, गेंद जा रही है डीप स्क्वेयर लेग के पास, वहाँ खिलाड़ी मौजूद है, सिर्फ एक रन से संतुष्ट होना होगा। ये एक रन से आप यहाँ से कुछ होने वाला नहीं है, बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे और यहाँ राइट हैंड बैट्समैन के लिए एडवांटेज है क्योंकि शाम का वक्त है और अब बड़े स्ट्रोक्स आना बिल्कुल बंद हो गए। हवाएं जो चल रही थी वो अब धीमी हो चुकी है, जो ट्रैवल कर रही थी गेंदें अब वो काफ़ी धीमी हो गई है। फिर एक बार यश अगली गेंद लेके इस वक्त खेलना चाहते थे, गेंद बल्ले का बाहरी किनारा लग के एक्स्ट्रा कवर के पास खिलाड़ी कैच छूटता हुआ और ये ड्रॉप कैच, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 3 विकेट के नुकसान पे। 19 धावा, 19 धावांचा आपण उल्लेख केला म्हणजे 2019ची आठवण येते आणि 19 बोलला म्हणजे नक्कीच कोरोनाचा पिरियड होता, एक पॅन्डेमिक पिरियड.
ज्याच्यामुळे सगळ्यांना आपण नक्की वेडं करून सोडलं होतं. जगभरामध्ये कोरोनाची एक लाट आली होती आणि पुन्हा पण त्यातून सावरलो. यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. लॉंगनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र कीपमध्ये निघून जाईल. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात, फेकी मात्र केली जाईल आणि आपण पाहिलं गेलं तर एकच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 धावा. अभी भी 14 गेंदों में 30 रनों की जरूरत है और बड़े स्ट्रोक्स आ रहे नहीं है. कई कई बार वो बड़े स्ट्रोक्स खेलने पड़ते हैं और खेल दिया इसे. लॉन्ग ऑन के पास डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4. या गोली बाराची आन राईत देऊला या गोलीबाराची शान ऐकत देऊला आमचे कोणी लोकांचा मान ऐकत देऊला आमचे कोणी लोकांचा मान ऐकत देऊला. धन्यवाद. पण पाहिला गेलात तर नक्कीच हा चौकार मात्र वन बंचच्या स्वरूपात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. चला घाई करायचे जास्त प्लीज, नो डिस्कस. आपण पाहिला गेलात तर खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर 6:18 होत आहेत. तर संध्याकाळच्या सत्राला सुरुवात आपण पाहिली गेली तर मात्र नक्कीच सूर्य मात्र अस्ताला जातोय. चला घाई करायचे जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. शेवटचा चेंडू आपण पाहते षटक क्रमांक 3. यावेळी पाहायला मिळते चेंडू कितपर्यंत निघून जाईल. तितक्याच ताकदीने आपण पाहतोय सुरेख आणि तितकंच चांगली फेकी सुद्धा केली जाते आणि एका फेकीने षटक इथे संपलं जाईल. आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. बिल्कुल, देखिए पहले ओवर में चौथी गेंद पे वो चौका आया था. उसके बाद ये तीसरे ओवर की 5वीं गेंद पे वो चौका आया है. तो ये बड़े स्ट्रोक से आए नहीं है. हॅलो, श्री संदीप जाधव, उपाध्यक्ष गाव मंडळ बावडा यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्रीयुत जगदीश वनमाळे, गाव मंडळाचे अध्यक्ष, वरोर गाव मंडळाचे अध्यक्ष, श्रीयुत नरेश वनमाळे, माजी उपाध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ, या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे कृपया मंचावर यायचं आहे. कॉमेंटेटर ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. आपण पाहिला गेलात तर नक्कीच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर तेजस. यावेळी आपण पाहतोय फायनल 4 विजरमध्ये चेंडू मात्र किंमत निघून जाईल. कार्पेटला रोल करून तितक्या ताकदीची फील्ड मात्र केली जाते. मिस्टर सचिन चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळी आपण पाहिलं स्टंपिंग करेपर्यंत एकच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 26 धावा. 5 गेंदों में 24 रनों की जरूरत है. बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे. 5 गेंदों में 4 छक्के लगाने होंगे अगर इस मैच को जीतना है जय अंबे वॉरियर्स को. और इतना आसान होने वाला नहीं है जब राइट हैंड के लिए वहां. श्रीयुत अशोक जाधव, माननीय अध्यक्ष गाव पंचायत मंडळ बावडा यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. बढ़िया गेंद, उसे हल्के हाथों से लॉन्ग ऑफ की तरफ खेला. सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. अब 4 गेंदों में 30 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. लगभग नामुमकिन सा दिख रहा है पर कुछ कहा नहीं जा सकता जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती. फिर एक बार तेजस, बहुत अच्छी सटीक यॉर्कर, उसे सीधे बल्ले से खेलते हुए वी शेप में खेल दिया है. लॉन्ग ऑन पे वहां खिलाड़ी मौजूद है. सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. यहाँ मेरे ख्याल से चिन्मय टाइटंस ये फाइनल का मैच अभी अपने झोली में डालते हुए दिख रही है. 3 गेंदों में उंगलियां फेरी थी, वाइट का इशारा आते हुए ये इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन. 3 गेंदों में 21 रनों की जरूरत है अभी भी इस मैच को जीतने के लिए. देखना है जय अंबे वॉरियर्स. बहुत अच्छी सटीक यॉर्कर, गेंद स्टंप्स पे लगी नहीं. थोड़ा वो सोच में विचार में रह गए तेजस की गेंद जिस स्टंप्स पे क्यों नहीं लगी. अब देखना है 2 गेंदों में 21 रनों की जरूरत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मात्र मिळाली. मिस्टर तेजस, नावात तेज आणि पुन्हा एकदा तेज गोलंदाजी पाहायला मात्र मिळाली. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर थोडंसं चुकी करतोय. आउटफील्ड फास्ट पाहायला मिळेल. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जातोय आणि पाहायला गेला तर चेंडू मात्र निघून येईल. चौकारासाठी एकच सामना आपण पाहिला तर एक हाती सामना मात्र जिंकण्याचा विक्रम करताना पाहायला मिळतोय. ते एका बाजूला चिन्मय टायटन्स दहेरी, चिन्मय टायटन्स दहेरी नक्की आपण फायनल मध्ये थेट प्रवेश केला आणि आपण पाहतोय शेवटच्या चेंडूमध्ये नक्कीच काय कराल
यावेळी मारण्याच्या प्रयत्नात सरळ आपण चेंडू मात्र पाहतोय आणि यावेळी सामना जिंकतोय तो नक्कीच चिन्मय टायटन्स देहरी. जिंकण्या संघाचं अभिनंदन आणि हरळ संघाचं कौतुक आणि कौतुक दे दणका. वाटाण्याचा कोणता राजे उरू नको टना टना राजे उरू नको टना टना पाय घसरून करल्यावर तुझं बोंबलशील टना टना तुझं बोंबलशील टना टना. हॅलो हॅलो डीजे